बिलोली येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या वतीने रामनवमीचे औचित्य साधून हिंदू गर्जना रॅली आणि विशाल धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी श्री 108 विरूपाक्ष शिवाचार्य महाराज गणाचार्य मठ संस्थान मुखेड, सिद्धेश्वर स्वामीजी मठ संस्थान गंजगाव, मल्लाराम स्वामी तेलंगणा यांची प्रमुख उपस्थिती होती। राष्ट्रवादी अभ्यासक पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने अथक परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन पांचाळ यांनी तर आभार मारुती जाधव यांनी व्यक्त केले। माधव हेडके, एमएन न्यूज, बिलोली। दादा, आज बिलोलीमध्ये रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, तर आपण याबद्दल काय सांगणार आहात? जय श्रीराम। मी गजानन दामोदर पांचाळ, बजरंग दलाचा देवगिरी प्रांताचा सहसंयोजक आहे। मी मुळापासून संघाचा बालसंयोजक आहे। देश, देव आणि धर्म जपण्यासाठी आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आणि मी 30-35 वर्षापासून धर्मकार्यामध्ये, संघ कार्यामध्ये माझं आयुष्य मी झोकून दिलेलं आहे। आपण पाहू शकता, आज अनेक वर्षापासून 2013 पासून ही रामनवमीची सुरुवात केलेली आहे। 2024 भव्य दिव्य राम जन्मोत्सव बिलोली शहरामध्ये साजरा केला जातो। अनेक रामभक्त जिल्ह्यातून, पूर्ण तालुक्यातून रामभक्त एकत्रित होतात, श्रीरामाचा गजर करतात व हिंदुत्वाचा संकनाद करतात। जय श्रीराम। दादा, अजून एक प्रश्न होता। मागच्या 22 जानेवारी रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा ही अयोध्येमध्ये स्थापन झालेली आहे, त्या अनुषंगाने आपण काय सांगणार आहात? देशामध्ये आपण पाहू शकता, 1528 ते 2024 भारतामध्ये 100% हिंदू समाज असतो, तरीही प्रभू रामचंद्राला 500 वर्ष संघर्ष करावा लागला। आज आपण पाहू शकता, जे रामलला तंबूमध्ये होते, आज 22 जानेवारी 2024ला प्रभू रामचंद्र भव्य दिव्य राम महलामध्ये, राम मंदिरामध्ये विराजमान झालेले आहेत। आपण पाहू शकता, 22 तारखेला पूर्ण देशभरामध्ये एक मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरा झाली। प्रभू रामचंद्र मंदिरामध्ये विराजमान झालेले आहेत। देशामध्ये अनेक उत्साहाचं आणि जोशाचं वातावरण आहे। देश भगवमय झालेला आहे, राममय झालेला आहे। जय श्रीराम। राम भक्ताला या रामनवमीच्या माध्यमातून शुभेच्छा देणार की देव आणि देश धर्म सर्वांचं आपलं कर्तव्य आहे। सर्वांनी जागृततेने राहावं। देशासमोर आणि समाजासमोर अनेक प्रश्न या जिहादी मानसिकतेकडून उभा राहिलेले आहेत। आपण एकत्रित यावं, समाजाचं चिंतन करावं, असं मी या रामनवमीच्या माध्यमातून राम भक्तांना सांगतो। जय श्रीराम। या दिवसाचे औचित्य साधून आपण आजच्या दिवसामध्ये कुठले कुठले कार्यक्रम ठेवलेले आहेत? आज दिवसभरामध्ये आपण पाहू शकता, रॅली, शोभायात्रा, हिंदू महागर्जना रॅलीची सुरुवात 3चा टाईम। आता भरपूर ऊन असल्यामुळं रामभक्त पोहोचू शकले नाहीत। आता सर्व रामभक्त आलेले आहेत। दिवसभरामध्ये प्रभू रामचंद्राची आरती व शोभायात्रा, आणि या शोभायात्रेचा समारोप धर्मसभेनं होणार आहे। प्रमुख वक्ते म्हणून श्रीमान पुष्पेंद्रजी कुलश्रेष्ठ, देशभरामध्ये एक तेजस्वी वक्ते पुष्पेंद्रजी म्हणून ओळखले जातात। त्यांचं व्याख्यान सायंकाळी 7 वाजता जनावरांच्या बाजारामध्ये होणार आहे। तरी तमाम हिंदू बांधवांना मी विनंती करतो की आपण या धर्मसभेत उपस्थित राहावं।